नमस्कार मित्रांनो, BMC क्लर्क या परीक्षेसाठीच्या सामान्य ज्ञान या विषयातील आपला हा भाग 2 असणार आहे। यामध्ये आपण महाराष्ट्र मनपा अधिनियम 1949 याबद्दल राहिलेली महत्त्वाची माहिती बघणार आहोत। ही एग्जाम जी आहे ती तुम्हाला विधानसभा निवडणुकीनंतरच की म्हणजेच नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, कारण पुढील 10 ते 15 दिवसानंतर तुम्हाला पुन्हा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि जी पात्रता होती ती सुधारित होऊन तुम्हाला नव्याने फॉर्म भरता येणार आहे। त्यामुळे ही परीक्षा जी आहे तुमची विधानसभेच्या निवडणुकीनंतरच होणार आहे। त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे। सामान्य ज्ञान या विषयातील आपले जे सिरीज आहे ते पार्ट्स आहेत, ते प्रत्येक वीकमध्ये आपण 2 ते 3 व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इतर राहिलेले जे विषय आहेत म्हणजेच मराठी असेल, इंग्रजी असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, या विषयासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे। आणि करंट अफेअरसाठी काय वाचायचं आहे ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे, ते पण तुम्ही जास्तीत जास्त त्याची रिव्हिजन करून ठेवा। तर भाग 1 मध्ये आपण काही महत्त्वाच्या बाबी बघितल्या होत्या महाराष्ट्र मनपा अधिनियम 1949 संदर्भातील। त्यामधील काही राहिलेल्या महत्त्वाच्या बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। महाराष्ट्र मनपा अधिनियम 1949 नुसार कमीत कमी 76 आणि जास्तीत जास्त 185 सदस्य हे मनपामध्ये असू शकतात। त्यामध्ये हा तक्ता जो आहे तो पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। 3 लाख ते 6 लाख पर्यंत किमान 76 ते 96 एवढे सदस्य असू शकतात। 3 लाखावरील प्रत्येक 15,000 लोकसंख्येमागे एक सदस्य जो आहे तो वाढवता येतो। त्यानंतर 6 लाख ते 12 लाखच्या दरम्यानमध्ये किमान 96 आणि कमाल 126 सदस्य असू शकतात। 6 लाखावरील प्रत्येक 20,000 लोकसंख्येमागे एक सदस्य असतो। 12 लाख ते 24 लाख लोकसंख्येनुसार किमान 126 सदस्य असू शकतात आणि कमाल 156 असू शकतात। 24 ते 30 लाखमध्ये 156 ते 168 असू शकतात आणि 30 लाखापेक्षा जास्त 168 ते 185च्या दरम्यान असू शकतात। त्यानंतर मनपा क्षेत्रातील निवडणूक आहे। निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाची असते। मतदार याद्या असतील किंवा प्रभाग निर्मिती असेल किंवा प्रभागांची संख्या असेल इत्यादी सर्व बाबीचा अधिकार राज्य निवडणूक आयुक्ताला असतात। मनपाचे सर्वच निर्वाचित सदस्य प्रत्यक्ष मतदान पद्धतीद्वारे निवडले जातात, म्हणजेच इथे तुम्हाला डायरेक्ट इलेक्शन बघायला मिळेल। मनपाची मुदत जी आहे ती 5 वर्षे असते आणि ती संपण्यापूर्वीच निवडणूक घेण्यात येते। त्यानंतर मनपाचं मुदतपूर्व विसर्जन आहे, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे। जरी मनपाचे मुदतपूर्व विसर्जन झाले असतील तर विसर्जित झालेल्या दिनांकाच्या पासून 6 महिन्याच्या आत निवडणूक घेतली पाहिजे। परंतु विसर्जित केल्यानंतर 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी असेल तर निवडणूक घेतली जात नाही। म्हणजेच फॉर एक्झाम्पल 5 वर्षाच्या कालावधी असतील परंतु याला 4.5 वर्ष झाले असतील आणि त्यावेळेस मनपा विसर्जित झाली असेल तर पुन्हा निवडणूक घेण्याची त्यामध्ये गरज नसते। त्यानंतर आरक्षण आहे। SC आणि ST या प्रवर्गासाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण असते आणि त्यामध्ये 50% त्या प्रवर्गाच्या महिलांकरिता राखीव ठेवल्या जातात। त्यानंतर OBCसाठी 27% आरक्षण असते आणि महिलांसाठी 50% जागा या आरक्षित असतात। त्यानंतर सदस्यांकरिता पात्रता दिलेली आहे। त्यांचे कमीत कमी वय हे 21 वर्षे पूर्ण असावे। मनपाच्या मतदार यादीत त्यांचे नाव असावे, म्हणजेच मनपा क्षेत्रामधील तो रहिवासी असावा आणि निवडणूकबाबतच्या कोणत्याही कायद्यान्वये ती व्यक्ती अपात्र ठरत नसावी, हे 3 निकष आहेत। त्यानंतर मनपाचा कालावधी आहे। मनपाचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो आणि मनपा मुदतपूर्व विसर्जित करण्याचा अधिकार जो आहे तो राज्य शासनाला आहे, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर मनपा सदस्य जे आहेत ते आपला राजीनामा आयुक्तास लेखी स्वरूपात देऊ शकतात, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर वार्ड आणि प्रभाग याबद्दल तरतुदी आहेत। निवडणुकीकरिता शहराची विभागणी मतदारसंघात केली जाते, त्यालाच आपण वार्ड किंवा प्रभाग असे म्हणतो। प्रत्येक वार्ड किंवा प्रभागातून शक्य असेल तितके 3 सदस्य निवडले जातात, परंतु मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये एका वार्डातून एकच सदस्य निवडला जातो। हा फरक इथे लक्षात ठेवायचा आहे। वार्ड किंवा प्रभागाची रचना असेल, प्रभागाची संख्या असेल, ही राज्य शासनाकडून निश्चित केली जाते व राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत ते
जाहीर करतात। त्यानंतर इथे काही अपात्रता दिल्या आहेत निवडणुकीसंदर्भात। विधानमंडळाच्या कोणत्याही कायद्यान्वये निवडणूककरिता अपात्र ठरलेली व्यक्ती महानगरपालिकेचं निवडणूक लढवू शकत नाही आणि ती व्यक्ती कोणतेही महानगरपालिका क्षेत्रातील लाभाचे पद धारण करत असेल तर त्याला निवडणूक लढवता येत नाही किंवा कुठल्याही अपराधामध्ये दोषी ठरल्यास त्याला 6 वर्षापर्यंत निवडणूक लढवता येत नाही। त्यानंतर मनपा सदस्य आणि संसद आणि राज्य विधानमंडळ सदस्य यांच्याबद्दल पण तरतुदी केल्या आहेत। संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळ सदस्य म्हणजेच जे खासदार आणि आमदार असतात ते मनपा सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र असतात, परंतु एखादा मनपा सदस्य आमदार किंवा खासदार जरी निवडून आला तरी त्याला जोपर्यंत त्याचा कार्यकाळ आहे तोपर्यंत तो मनपा सदस्य राहू शकतो। मनपा सदस्याला पदावरून दूर करण्याचे अधिकार जे आहेत ते राज्य शासनाला आहेत, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर मनपा निवडणुकीचे काही विवाद असतील तर निकाल जाहीर झाल्यापासून 10 दिवसाच्या आत न्यायाधीशाकडे अर्ज करता येतो। विवादाचे कारण दिलेले आहेत, व्यक्तीची पात्रता असेल, नामनिर्देशन पत्र अयोग्य रीतीने भरले असेल किंवा एखादे मत अयोग्य रीतीने स्वीकारले असेल, निवडणुकीच्या कामकाजातील महत्त्वाचं नियमबाह्यता असेल किंवा भ्रष्टाचार मार्गाने ती निवडणूक पार पडली असेल इत्यादी बाबींसाठी न्यायाधीशांकडे 10 दिवसाच्या आत अर्ज करता येतो। त्यानंतर महापौर आणि उपमहापौर यांच्याबद्दलच्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत। मनपा निवडणूक पार पडल्यानंतर पहिल्या बैठकीमध्ये महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाते। या बैठकीचे अध्यक्ष जे आहेत ते विभागीय आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी असतो। महापौर उपमहापौर यांचा पदावधी जो आहे जो कार्यकाळ आहे तो 2.5 वर्षाचा असतो, आपण लक्षात ठेवायचं आहे। उपमहापौर जे आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा महापौराला देतात आणि महापौर जे आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा महानगरपालिकेस देतात, म्हणजेच सभागृहाला देतात। यामध्ये महापौर हा शब्द सावरकर यांनी सुचवला होता, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे। महापौर आणि उपमहापौर पद एकदाच रिक्त झाल्यास मनपा आपल्यापैकी एका सदस्याची निवड महापौर किंवा उपमहापौर पदी करते। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे की महापौर आणि उपमहापौर यांच्यावर अविश्वास ठराव आपल्याला काढता येत नाही, तशी तरतूद मनपा कायद्यामध्ये नाही। त्यानंतर सभागृह नेता आहे। मनपामध्ये सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाचा महापौर यांच्याकडून मान्यता मिळालेला नेता हा सभागृह नेता असतो। सभागृह नेत्याला मानधन आणि भत्ते आणि इतर सुविधा देण्याबाबत मनपा तरतूद करत असते। त्यानंतर मनपाचा विरोधी पक्ष नेता आहे। मनपामध्ये सर्वाधिक संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा परंतु महापौर यांच्याकडून मान्यता मिळालेला नेता हा विरोधी पक्ष नेता असतो, आपण इथे महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर काही मनपाच्या महत्त्वाच्या समिती आहेत, आपण तुम्हाला माहिती असलं पाहिजे। पहिली आहे स्थायी समिती, यामध्ये एकूण 16 सदस्य असतात। निवडणुकीनंतरच्या पहिल्या सभेमध्ये 16 सदस्यांची निवड केली जाते। स्थायी समितीच्या सदस्यांपैकी निम्मे सदस्य दरवर्षी निवृत्त होतात, म्हणजेच दरवर्षी 8 सदस्य जे आहेत ते निवृत्त होत असतात। इथे स्थायी समितीचे सदस्य फेरनिवडीसाठी पात्र असतात। समिती स्थापनेपासून 30 दिवसाच्या आत सदस्यांमधून एकाची निवड सभापती म्हणून केली जाते। सभापती हा देखील फेरनिवडीसाठी पात्र असतो। स्थायी समितीच्या सभेची गणपूर्ती जी आहे ती 5 सदस्य आहे, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात। त्यानंतर परिवहन समिती आहे, यामध्ये एकूण 13 सदस्य असतात। मनपा परिवहन उपक्रम स्थापन केल्यानंतर आपल्या पहिल्या सभेमध्ये 12 सदस्यांची निवड केली जाते आणि स्थायी समितीचा सभापती जो आहे हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो आणि तोच 13वा सदस्य असतो। या समितीमध्ये पण निम्मे सदस्य निवृत्त होत असतात दरवर्षी। परिवहन समिती आपल्यापैकी एकाची सभापती म्हणून निवड करते। सभापती पण हा फेरनिवडीसाठी पात्र असतो। परिवहन समितीचे कामकाज पाहण्यासाठी परिवहन व्यवस्थापक या पदाची निर्मिती केली जाते। त्यानंतर प्रभाग समिती आहे, ही पण महत्त्वाची आहे। हिला घटनात्मक दर्जा जो आहे तो भारतीय राज्यघटनेतील कलम 243 नुसार भेटली आहे। भाग 1 मध्ये आपण ज्यावेळेस 74वी घटनादुरुस्ती बघितली होती त्यामध्ये आपण या संदर्भातील माहिती बघितलेली होती। हिचा अध्यक्ष जो आहे तो प्रभागातील नगरसेवक असतो रोटेशन पद्धतीने।
या समितीचे सदस्य जे आहेत ते प्रभागातील नगरसेवक असेल किंवा वार्ड ऑफिसर असेल, प्रभागात काम करणारे NGO असतील आणि जे इतर सदस्य आहेत प्रभाग समितीचे ते प्रभागाच्या मतदार यादीतील असावे अशी तरतूद आहे। त्यानंतर प्रभाग समितीचे कामे आहेत, पाणी पुरवठा असेल, जलनिस्सारण असेल, स्वच्छता यासारख्या अत्यावश्यक सेवांच्या बाबतीत नागरिकांच्या समस्यांचा जलद निपटारा करणे हे महत्त्वाचे प्रभाग समितीचे काम आहे। प्रभागाशी संबंधित खर्चाच्या अंदाजाचे प्रस्ताव आयुक्ताकडे पाठवणे, प्रभाग समितीच्या क्षेत्रात 5 लाखापर्यंतच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देणे आणि प्रभाग समितीची दर महिन्याला किमान 1 बैठक घेणे हे अनिवार्य आहे। त्यानंतर विशेष समित्याबद्दल तरतूद आहे। महानगरपालिका जी आहे ती वेळोवेळी आपल्या सदस्यांमधून आवश्यक तितक्या विशेष समित्या नेमणूक करू शकते। मनपाने जरी 2/3 बहुमताद्वारे एखादा समित्यांबद्दलचा ठराव पारित केला असेल तर तिला विशेष समितीचे कार्यक्षेत्र निश्चित करता येते। कोणत्याही मनपा सदस्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त विशेष समित्यांचा सभापती होता येत नाही आणि विशेष समित्याचे जे सभापती आहेत, उपसभापती आहेत ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात। आपण याआधी बघितलं की स्थायी समिती असेल किंवा जी परिवहन समिती आहे त्यांचे जे सदस्य आहेत, जे सभापती आहेत ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात, परंतु या ज्या विशेष समिती आहेत यातील सभापती आणि उपसभापती पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात। हे लक्षात ठेवायचं आहे फरक यातील। त्यानंतर महिला आणि बाल कल्याण समिती आहे, ही एक विशेष समिती आहे आणि ही स्थापन करणे बंधनकारक आहे। या समितीमध्ये 75% महिला सदस्य असतात आणि या समितीचे सभापती आणि उपसभापती पण महिलाच असतात। त्यानंतर मनपा आयुक्त आहेत, आयुक्तांची नेमणूक ही राज्य शासनाकडून केली जाते। आयुक्त हा राज्य शासन ठरवेल त्याप्रमाणे 3 वर्षाहून अधिक नसेल अशा कालावधीसाठी पद धारण करत असतो। मनपाने 5/8 बहुमताने आयुक्तास काढून टाकण्याचा ठराव केला असेल किंवा परत बोलवण्याचा ठराव केला असेल तर राज्य शासन आयुक्तास काढून टाकतात किंवा परत बोलावू शकतात। हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे इथे। आयुक्त हा IS दर्जाचा अधिकारी असतो आणि याचे जे वेतन आहे, भत्ते आहे ते मनपा आपल्या निधीतून देत असते। राज्य शासन आयुक्तास स्थायी समितीच्या परवानगीने रजा मंजूर करते। आयुक्तास किंवा उपायुक्त यांना मनपाच्या सर्वसाधारण सभेत किंवा कोणत्याही समितीच्या सभेत भाग घेण्याचा अधिकार असतो, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसतो। आयुक्त हे शहरातील पर्यावरणाच्या स्थितीबाबतचा अहवाल दरवर्षी 31 जुलैपूर्वी मनपाच्या समोर ठेवत असतात। आयुक्त हे नागरिकांची सनद म्हणजेच जे सिटीजन चार्टर आहे ते पण प्रसिद्ध करत असतात। मनपा सचिव आहेत, मनपा सभा असतील, स्थायी समिती असतील, त्यांच्या सचिव म्हणून नगर सचिव यांची जी नियुक्ती आहे ती, जी नेमणूक आहे ती मनपाचे आयुक्त करत असतात। हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे इथे। त्यानंतर मनपाचा अर्थसंकल्प आहे, मनपाचा अर्थसंकल्प आयुक्त तयार करतात आणि स्थायी समितीसमोर सादर करतात। त्यानंतर स्थायी समितीला वाटेल ते फेरबदल करून अर्थसंकल्पीय अंदाज तयार केले जाते। मनपा अर्थसंकल्पाचे 3 भागामध्ये विभाजन केले जाते। भाग अ म्हणजे नाली व जलनिस्सारण, पाणीपुरवठा या प्रयोजनासाठी उत्पन्न आणि खर्च यांची तरतूद असते। भाग ब मध्ये परिवहन उपक्रमाच्या संदर्भातील उत्पन्न आणि खर्चांची तरतूद असते आणि भाग क मध्ये या दोन्ही व्यतिरिक्त जे काही उत्पन्न आणि खर्च असेल त्यांची तरतूद असते। स्थायी समिती मनपास अंदाजपत्र सादर करत असते। हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे। मनपाने 31 मार्च पूर्वी अंदाजपत्रक पारित न केल्यास स्थायी समितीने जो फायनल केलेला आहे बजेट, जो अर्थसंकल्प आहे तोच अंतिम मानला जातो। हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे इथे। त्यानंतर मनपाचं लेखा तपासणी आहे म्हणजेच ऑडिटिंग आहे। मनपा मुख्य लेखापरीक्षक मनपाच्या लेख्यांची साप्ताहिक तपासणी करून आपला अहवाल स्थायी समितीकडे पाठवतात। स्थायी समितीला योग्य वाटेल अशा वेळी स्वतंत्रपणे मनपाची लेख्यांची तपासणी करता येते। त्यानंतर हा महत्त्वाचे पॉईंट आहेत, मनपाच्या सभा आहेत। प्रत्येक महिन्यात किमान 1 सभा व्हायला पाहिजे। याचे अध्यक्ष महापौर असतात। सभेची नोटीस जी आहे ती 7 दिवसाआधी आहे आणि गणपूर्ती म्हणजेच मिनिमम जे मेंबर्स आहेत उपलब्ध सभा घेण्यासाठी ती 1/3 आहे। विशेष सभा घ्यायची असेल तर मनपाच्या किमान 1/4 सदस्यांनी किंवा स्थायी समितीच्या किमान
5 सदस्यांनी महापौराकडे मागणी केली तरच विशेष सभा बोलवली जाते। याची नोटीस जी आहे ती 3 दिवसाआधी देता येते आणि गणपूर्ती आहे ती 1/3 सदस्य आहे। त्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील काही महत्त्वाच्या कलमा आहेत। कलम 3 आहे मोठ्या नागरी क्षेत्राची घोषणा व महानगरपालिकांची रचना करणे। कलम 5 आहे महानगरपालिकेची रचना करणे। 5A आहे जागांचे आरक्षण। 6 आहे महानगरपालिकेची मुदत। 6A आहे महानगरपालिकांच्या सदस्यांचा पदावधी। 6B आहे महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक। 7 आहे महानगरपालिका सदस्यांच्या पदांचा राजीनामा। 8 आहे मत देण्यास अपात्र असलेली व्यक्ती। कलम 9 आहे महानगरपालिका सदस्यांची पात्रता। कलम 10 आहे महानगरपालिका सदस्यांची अपात्रता दिलेली आहे। कलम 19 मध्ये महापौर आणि उपमहापौर यांची तरतूद केलेली आहे, हा इथे महत्त्वाचा आहे। त्यानंतर हा एक कलम महत्त्वाचा आहे। तर स्थायी समितीची रचना आहे, हा पण महत्त्वाची कलम आहे। कलम 20 मध्ये स्थायी समितीची रचना दिलेली आहे। 21 मध्ये स्थायी समितीच्या सभापती यांची नेमणूक दिलेली आहे। 25 मध्ये परिवहन समितीची नेमणूक दिलेली आहे। 27 मध्ये परिवहन समितीच्या सभापती यांची नेमणूक दिलेली आहे। 29A मध्ये प्रभाग समित्यांची रचना दिलेली आहे। 30 मध्ये महानगरपालिकेच्या विशेष समित्यांबद्दल तरतूद केलेली आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कलम 36 मध्ये आयुक्तांची नेमणूक याबाबतची तरतूद आहे, हा पण महत्त्वाचा आहे। त्यानंतर स्थायी समितीची रचना हा पण महत्त्वाचा आहे। त्यानंतर कलम 45A मध्ये महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकाची नेमणूक संदर्भात आहे। 47 मध्ये मुख्य लेखापरीक्षकांची कर्तव्य आणि अधिकार दिलेले आहेत। कलम 49 मध्ये महानगरपालिका उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांचे अधिकार आणि कर्तव्य दिलेले आहेत। कलम 72A मध्ये नागरिकांचा जाहीरनामा दिलेला आहे। कलम 100 मध्ये अर्थसंकल्पीय अंदाजाची अंतिम स्वीकृती याबद्दलची तरतूद आहे। आणि कलम 452 मध्ये महानगरपालिका विसर्जित करण्याचा राज्य शासनाचा अधिकार आहे याबद्दलची तरतूद दिलेली आहे, हा पण महत्त्वाचा आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील काही मनपाविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती असायला हवी। 1950 पर्यंत महाराष्ट्रात तत्कालीन मुंबई राज्यामध्ये फक्त मुंबई येथे महानगरपालिका अस्तित्वात होती। ती भारतातील सर्वात मोठी आणि राज्यातील पहिली महानगरपालिका होती। 1949 मध्ये मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमाअंतर्गत 15 फेब्रुवारी 1950 साली पुणे येथे महानगरपालिकेची स्थापना झाली। त्यानंतर 1951 मध्ये नागपूर येथे झाली। 1964 मध्ये सोलापूर, 1972 मध्ये कोल्हापूर। हा क्रम तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। सर्वात आधी मुंबईमध्ये, त्यानंतर पुणे आणि त्यानंतर नागपूर, हे 3 तरी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे। सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत आणि ते देशात सर्वाधिक आहेत। त्यामध्ये अ वर्गाच्या महानगरपालिका 4 आहेत, मुंबई, पुणे, भिवंडी, निजामपूर आणि नागपूर। ब वर्गाच्या महानगरपालिका 4 आहेत, ठाणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अहमदनगर असेल आणि नाशिक। क वर्गाच्या महानगरपालिका 4 आहेत, औरंगाबाद, वसई विरार, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली। आणि ड वर्गाच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांची संख्या 16 आहे। हा पण तुम्ही पॉईंट इथे लक्षात ठेवू शकता। पेन आणि बुक घेऊन बसायचं आहे आणि जेवढी माहिती मी सांगतो आहे, जेवढं मी अंडरलाईन करतो तेवढंच तुम्ही नोट डाऊन करून ठेवा। आणि तुमच्या रिव्हिजनसाठी आपली ही संपूर्ण सिरीज संपल्यानंतर आपण हे संपूर्ण PDF मर्ज करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहोत, त्यावेळेस तुम्ही हे संपूर्ण डिटेलमध्ये वाचू शकता। यानंतरच्या भाग 3 मध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम जो आहे 1888चा त्याबद्दलची जी परीक्षाभिमुख माहिती आहे ते आपण बघणार आहोत। इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीड MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।